अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् रामनारायणं जानकीवल्लभम् कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, हम मीरा के जैसे बुलाते नहीं, हम मीरा के जैसे बुलाते नहीं। कौन कहते हैं भगवान खाते नहीं, 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 बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् रामनारायणं जानकीवल्लभम् ओ रामनारायणं जानकीवल्लभम् कौन कहते हैं भगवान सोते नहीं, 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 माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ 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 यशोदा अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् रामनारायणं जानकीवल्लभम्
जानकी वल्लभम। कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, 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 गोपियों की तरह हम नचाते नहीं। मेरी दृष्टि है तेरे चरणों में, तुम कृपा दृष्टि दिखा देना। हे नाथ शरण में आई हूँ, तुम अपना मुझे बना देना। मेरी दृष्टि है तेरे चरणों में, तुम कृपा दृष्टि दिखा देना। हे नाथ शरण में आई हूँ। तेरे दिव्य प्रकाश की ज्योति से मेरा आत्म दीप जला देना। कोई और नहीं है राह मेरी, तेरी ओर ही मुझको बढ़ा लेना। हे नाथ शरण में आई हूँ, तुम अपना मुझे बना लेना। मेरी दृष्टि है तेरे चरणों में, तुम कृपा दृष्टि दिखा देना। हे नाथ शरण में बाबाजींना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं। त्याचप्रमाणे आदरणीय सद्गुरू तिघने तपस्वी आचार्य आलेगाव निवासी अक्काबाईजी बाई समारंभ
हा समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। या समारंभासाठी उपस्थित असलेले सर्वच आचार्य, संत, महंत, तपस्विनी, वासनिक बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आसनस्थ भाव बसून घ्या। बाबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं। त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय महंत श्री धारुरकर बाबाजी, बाबांना विनंती की आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं। त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय महंत श्री राजधर बाबाजी बिडकर, बाबांना विनंती की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं। त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय महंत श्री मुरारी मल्ल बाबा इक्षदेव येळवण, बाबांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हावं। वार्षिक पंचावतार उपहार महोत्सव त्याच अनुषंगाने यावर्षी आणि या सोहळ्याच्या निमित्ताने प्रातःकाळी श्रीमूर्तीस मंगल स्नान हा धर्मविधी त्या ठिकाणी संपन्न झाला। त्याच नंतर गीतापाठ हा देखील धार्मिक विधी त्या ठिकाणी संपन्न झाला। सर्व आचार्यांच्या शुभ हस्ते आश्रमातील देवपूजेस गंध अक्षता विडावसर समर्पित करण्यात आला आणि आता थोड्याच वेळामध्ये संन्यास दीक्षा विधी समारंभ या अनुषंगाने या ठिकाणी धर्मसभा संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच तपस्विनी, वासनिक, आचार्य, संत, महंत सर्वांना विनंती आहे की आपण या पेंडॉलमध्ये येऊन आपली उपस्थिती दर्शवायची आहे। थोड्याच वेळामध्ये या धर्मसभेला सुरुवात होत आहे। तपस्विनी पूजनीय अलकाताई कारंजकर, अलकाताईंना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं। आता पाय ठेव आणि विडा ठेवून दे उजवीकडे एका बाजूला, पाय नको लावू, बस। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। या आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय माझे परमस्नेही महंत श्री देमेराज बाबाजी बिडकर, जेव्हापासून या आश्रमाची स्थापना झाली तेव्हापासून बाबाजी या आश्रमामध्ये नवीन वर्षामध्ये प्रत्येक वर्षी वार्षिक श्री पंचावतार उपहार महोत्सव हा सोहळा आयोजित करत असतात आणि त्यामध्ये आज दुग्ध शर्करा योग एक जीव अनन्य भावे परमेश्वराला शरण जात आहे। आजची दीक्षार्थी आहे धर्मकुमारी किरण राजू काकडे यवतमाळ आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी धर्मसभा संपन्न होत आहे। या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्वच संत, महंत, आचार्य, तपस्विनी, वासनिक बंधू भगिनींना पुनश्च एक वेळा विनंती आहे आपण सभास्थळी सर्वांनी उपस्थित राहावं। कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर रणाचे निवासी बाबाजी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे तपस्विनी आचार्य आलेगाव निवासी अक्काबाईजी या देखील व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत। त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय महंत श्री कानेराज बाबाजी, आदरणीय श्रद्धेय महंत श्री धारुरकर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय महंत श्री केशराज बाबाजी, तपस्विनी अलकाताईजी कारंजकर, त्याचप्रमाणे तपस्विनी मनोरमा अक्का,
नारोव्यास अक्कांना विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती उपस्थित व्हावं आणि या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये धर्मसभेला सुरुवात होत आहे. कुठलंही धर्मकार्य म्हटलं की त्याला अध्यक्षाची उपस्थिती अध्यक्ष असावा लागतो. अध्यक्षांच्या नियोजनाखाली अध्यक्षांच्या परवानगीने कार्याला सुरुवात होत असते. परंतु आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य महानुभाव आश्रम राजापेठ या आश्रमाचे संचालक आदरणीय बाबाजी दुसऱ्या एका कार्यक्रमाला कुठेतरी शाळेमध्ये कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे. तोही बलवत्तर कार्यक्रम असल्यामुळे बाबाजीला थोडा विलंब होत आहे. म्हणून या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर उपाध्याय कुलाचार्य श्री बाबाजींच्या परवानगीने आजच्या या धर्मसभेचं अध्यक्षस्थान त्यांची निवड या कार्यक्रम आयोजकाच्या वतीने मी जाहीर करतो आणि पुढील कार्याला सुरुवात करतो. आजच्या या संन्यास दीक्षाविधी समारंभ तथा पंचावतार उपहाराच्या निमित्ताने संपन्न होत असलेली धर्मसभा, या धर्मसभेला लाभलेले अध्यक्ष म्हणजे येणारच आहेत बाबाजी, असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय तुम्हा आम्हा सर्वांना सुपरिचित असलेले मानव पंथातील विकास पुरुष म्हणून ज्यांना आता अलीकडच्या काळामध्ये संबोधले जातं. आपल्या पंथातील अनेक कार्य त्यांच्या हातून पार पडत आहेत. असे माझे श्रद्धास्थान गुरुवारी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर मानव आश्रम राजापेठ या आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय मोठे बाबाजी आजच्या या धर्मसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी कार्यक्रम आयोजकाच्या वतीने जाहीर करतो. त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचं कार्याध्यक्ष पद आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर उपाध्याय कुलाचार्य रणेश निवासी बाबाजींना विनंती करतो की आपण या संपूर्ण कार्यक्रमाचं कार्याध्यक्ष पद स्वीकारावं असं मी कार्यक्रम आयोजकाच्या वतीने जाहीर करतो. विशेष अतिथी ज्यांच्या शुभास्ते धर्मकुमारी किरणीला संन्यास दीक्षाविधी संपन्न होणार आहे त्या आलेगाव आश्रमाच्या संचालिका आदरणीय अक्काबाईजी आदरणीय पूजनीय आचार्य श्री अक्काबाईजी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी यांची देखील पावन उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. आजच्या या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय कारंजेकर बाबाजी अमरावती हे या धर्मसभेचे अध्यक्ष आहे. त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. हा सर्व कार्यक्रम परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय उपाध्याय कुलाचार्य बाबाजींच्या कार्याध्यक्षतेखाली होत आहे. तरी सर्व सूचना त्यांच्या मान्य होतील अशी मी आयोजकांना विनंती करतो. या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रद्धेय महंत श्री धर्मराज बाबाजी बेडकर बाबांना विनंती करतो की आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर रण्याचे निवासी बाबाजींचं आपण पुष्पहार घालून स्वागत करावं. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य आलेगाव निवासी अक्का बाईजींचं या ठिकाणी महंत श्री धर्मराज बाबाजी पुष्पहाराने स्वागत करतील. तपस्विनी अर्चनाताई आपण समोर या. तपस्विनी जयाबाई बिडकर, तपस्विनी अर्चनाताई बिडकर, तपस्विनी दीपाताई बिडकर आपण स्वागतासाठी समोर यावं. आल्यात का त्या? आवाज द्या त्यांना. ब्रह्मकुमारी किरण हिने ब्रह्मविद्येचे धडे गिरवले त्या आश्रमाच्या संचालिका तपस्विनी आचार्य अक्काबाईजींचं स्वागत तपस्विनी अर्चनाताई बिडकर करतील. बर, तपस्विनी अर्चनाताई आल्यात का? या लवकर या. टाळ्या वाजवा मंडळी, टाळ्या.
त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर उपाध्य कुलाचार्य श्री बाबाजींचं स्वागत। या सर्वते श्री गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट या ट्रस्टचे अध्यक्ष हेमराजी पाटोदेकर साहेबांना विनंती करतो की आपण बाबांचं पुष्पहाराने स्वागत करावं। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय महंत श्री कान्हेराज बाबाजींचं देखील पुष्पहाराने स्वागत करावं। कान्हेराज बाबांचं कारण तुम्ही त्यापैकी यश भागवतकर आणि अंकुश येलकर हे महंत श्री दारुकर बाबांचं पुष्पहाराने स्वागत करतील। त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय पंकजराज दादा बिडकर हे दारुकर बाबांचं पुष्पहाराने स्वागत करतील। अंकुश केशवराज बाबाजी यांचं पुष्पहाराने स्वागत करावं। यश तपस्विनी त्यानंतर इकडे या जयश्रीताई तपस्विनी अलकाताई कारंजीकर यांचं पूजनीय तपस्विनी अर्चनाताई पुष्पहाराने स्वागत करतील। त्याचप्रमाणे मनोरमाताई नारोव्यास यांचं देखील पुष्पहाराने अर्चनाताई स्वागत करतील। बाबाजी पिंपरी तुम्ही बाकीचं स्वागत करा बाबा। हो बाबाजी मानतांचं स्वागत करा नाव सांगा ना पोरं हो घ्या ना। चक्रपाणी बाबांचं आगमन झालेलं आहे। बाबांना विनंती आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं। त्याचप्रमाणे त्र्यंबक बाबा तिकडे महिलांमध्ये स्वागत करा ना। महिलांमध्ये चक्रपाणी बाबा यांचं देखील पुष्पहाराने स्वागत होत आहे। मला माहिती नाव तुम्ही आलेगाव आश्रमातील तपस्विनीचं अर्चनाताई पुष्पहाराने स्वागत करतील। त्याचप्रमाणे तपस्विनी सुमित्राबाई कारंजीकर विद्यापूर यांचं देखील पुष्पहाराने तपस्विनी अर्चनाताई स्वागत करतील। द्या ना तुम्ही बायांचं का मला बायांचं नाव अजून कोण बाहेर पाहते अर्चनाताई काय नाव घ्या अरे घ्या महिलांचं पंजाबी यांचं देखील पुष्पहाराने स्वागत करावं। आदरणीय या कार्यक्रमाचे आयोजक महंत श्री देमेराज बाबाजी यांचं महंत श्री नवगावकर बाबाजी समागता जन पाहता मन हर्षिता स्वागता सुस्वागता स्वागता सुस्वागता ईश्वरा समागता जन पाहता मन हर्षिता वृक्षवेली उधताती पूजना कलिका फुले वृक्षवेली उधताती पूजना कलिका फुले विहंग गाती गीत किलबिल विहंग गाती गीत किलबिल सुर मधुर साकारले गंधवाहक मंद विचरे सृष्टी सजली परिमले धवल कीर्ती बाकुलाची धवल कीर्ती बाकुलाची ईश्वरीची मान्यता
ईश्वरा समागता जन पाहता मन हर्षिता धन्य दिन हा आजी गमला सुजनांचे करी फुले धन्य दिन हा आजी गमला सुजनांचे करी फुले उधताती पूजनासी उधताती पूजनासी हस्ती देती बहुविडे वाद्य घोष नाद घुमतो रवि किरण हे पसरले बोधवंता ज्ञानवंता बोधवंता ज्ञानवंता प्रेमोपायी शुद्धता ईश्वरा समागता जन पाहता मन हर्षिता जन पाहता मन हर्षिता जन पाहता मन हर्षिता सर्वज्ञ श्री चक्रधर. धन्यवाद बाबाजी. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची आपली संस्कृती परंपरा आहे आणि म्हणून या धर्मसभेचं उद्घाटन, या ज्ञानसत्राचं उद्घाटन दीप प्रज्वलित करून संपन्न होत आहे. तरी दीप प्रज्वलित करण्यासाठी मी पाचारण करतो. आदरणीय श्रद्धेय पूजनीय जयेशमुनी दादा अंकुळणेकर दादांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करावं. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय महंत श्री कान्हराज बाबाजी पंजाबी श्री क्षेत्र रिद्धपूर, त्याचप्रमाणे मुरारी मल्ल बाबा इक्षेदेव बाबांना विनंती आहे. त्याचप्रमाणे गोविंद अण्णा सातारकर, दामोदर बाबा बिडकर या 5 आचार्यांच्या शुभ हस्ते या धर्मसभेचं दीप प्रज्वलित करून उद्घाटन संपन्न होत आहे. 5ही आचार्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या धर्मसभेचं दीप प्रज्वलित करून उद्घाटन संपन्न करावं. श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. घ्या जयेश मुनी दादा. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. या 5 आचार्यांच्या शुभ हस्ते या धर्मसभेचं उद्घाटन संपन्न झालं आणि यानंतर या कार्यक्रमाचं नियोजन, या कार्यक्रमाची रूपरेषा, हा कार्यक्रम कशा पद्धतीने घेण्यात आला, या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय, प्रास्ताविक विचार आपल्या या ठिकाणी संपन्न करत आहेत. आदरणीय श्रद्धेय महंत श्री देमेराज बाबाजींना विनंती करतो की आपण आपले प्रास्ताविक विचार या ठिकाणी संपन्न करा. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देवा त्वमेव सर्वं मम देव देवा. श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या मंगलमय सोहळ्याचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय राजापेठ आश्रमाचे बाबाजी, या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय वर्धनस्थ रणाईची येथील बाबाजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे विशेष अतिथी, त्यांची आम्ही आतुरतेने
वाट बघत होतो. त्या आल्यात. त्यांना जेवढे धन्यवाद करावे तेवढे कमीच आहेत. त्या तपस्विनी आचार्य अक्का, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय परमेश्वरपूर निवासी कानेराज बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय धारुळकर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय केशराज बाबाजी, त्याचप्रमाणे तपस्विनी सत्संग सम्राट तपस्विनी अलकाताई, त्याचप्रमाणे तपस्विनी मनोरमाताई, त्याचप्रमाणे आदरणीय बामेराज बाबाजी पिपरी, मुरारी मल्ल बाबाजी परमस्नेही, त्याचप्रमाणे परमस्नेही गोविंदण्णाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय नवगावकर बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय चक्रपाणी बाबाजी दाभेरी, परमपूजनीय परमादरणीय त्र्यंबकराज बाबाजी पंजाबी, नूतन महंत आहे. त्यांचा परिचय आम्ही सर्व लोकांना करून देणार आहोत. त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय राजदर बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय सारंगधर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय अंबाळी गगनमाळ निवासी बालकृष्ण दादाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय दामोदर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय जितेंद्र दादा जीवराज मुनी अंकुळनेरकर, त्याचप्रमाणे अनिल दादाजी, आपण सर्व वासनिक नामधारक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे परमपूजनीय हंसराज दादाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय यांना खूप आग्रह केला पण ते म्हणे मी बोलत नाही, फक्त चालत असतो, असे जयेश मुनी दादाजी. त्यांना म्हटलं काही बोलता का? तर म्हणे नाही मी बोलणार नाही. म्हटलं बोलत नाही, फक्त चालत राहता? तर म्हणे हो चालतच राहतो. असे नेहमी सतत चालणारे, चालण्यातून आपला संदेश देणारे, स्वामींचा संदेश देणारे जयेश मुनी दादाजी. आणि आपण सर्व कार्यक्रमाची प्रास्ताविक काही विशेष असं नाही. आम्ही इथे आल्यापासून दरवर्षी मार्गशीर्ष मासामध्ये दत्तात्रय प्रभूंना आळवावं, दत्तात्रय प्रभूंची कृपादृष्टी आपल्याकडे असावी म्हणून एक उद्यम आम्ही करतो. सर्व वासनिकांना आश्रमातील राजापेठ आश्रमातील मंडळींना या ठिकाणी बोलवतो आणि वार्षिक 1000-1200 लोकांचा कार्यक्रम या ठिकाणी अन्नदानाचा करीत असतो. परंतु यावर्षी कुमारी किरण राजू काकडे यवतमाळ या मुलींनी संन्यास दीक्षा घेण्याची इच्छा वर्तवली. तिच्या इच्छेने, कारण संन्यास हा घेतला जात असतो, दिला जात नसतो. फक्त आचार्यगण निमित्त मात्र होऊन स्वामी श्री चक्रधरांना आठवून त्या जीवाला त्या मार्गी सोडून देतात. हा प्रवाह आहे, स्वामींचा प्रवाह आहे. या प्रवाहामध्ये आम्ही तुम्हाला सोडत आहे. आता इथून पुढे जात असताना तुमच्या जीवनात जे काही खास कळगे येतील, लाटा येतील, त्या सर्वांना तुम्हाला तुमच्या चर्येने, तुमच्या स्मरणाने, तुमच्या अनुष्ठानाने पार करायचं आहे. हे फक्त तुम्हाला शुभचिंतन देतील आणि 7-5 दिवसानंतर आपल्याला त्यांना दाखवायला जावं लागतं. असं स्वामींचा आदेश आहे की आपली डावलदावी जे आचार्यांकडे गेलं पाहिजे, आपली दावल दाखवली पाहिजे आणि आचार्याला संतुष्ट केलं पाहिजे. आणि या मुलीचं जे संगोपन आहे, ब्रह्मविद्येचं संगोपन, हे ब्रह्मविद्येचं संगोपन तपस्विनी आचार्य आलेगाव निवासी अक्का यांच्या सन्निधानात आहे. त्यांनीच त्यांना क ख ग ग पासून तर निर्णयापर्यंत जे काही असेल त्यांनी त्यांनाच ब्रह्मविद्या प्राशन केलेलं आहे. आणि त्यांच्याच संस्कारातून ही मुलगी आज प्रभू श्री चक्रधरांच्या मार्गावर आरूढ झालेली आहे. आता मी असं म्हणेन की आचार्य अक्कांनी त्यांना प्रवाहामध्ये समाविष्ट केलं, परंतु पुढील जीवनामध्ये जे काही अडथळे आहेत, खास खळगे आहेत, त्यांचे शुभचिंतन त्यांनी करावं म्हणजे स्वामी श्री चक्रधरांच्या धामापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. आणि हा कार्यक्रम आयोजित असल्यामुळे आपण या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण हा कार्यक्रम घेतला. दरवर्षी आपण आपल्या आश्रमाच्या समोरच हा कार्यक्रम करीत असतो, परंतु दीक्षाविधीचा कार्यक्रम आहे. संत महंत येणार आहेत, वास्तविक मंडळी पण बहुसंख्येने येणार आहेत, म्हणून आपण या ठिकाणी मंडप हा टाकला आणि या ठिकाणी आपण दीक्षाविधीचा कार्यक्रम या ठिकाणी मुख्यत्वे करणार आहोत. परंतु श्री दत्तात्रय प्रभूंचं जे काही आळवण आहे, जी काही आठवण आहे, ती आपण आश्रमामध्ये पंचावतार रूपाने निश्चितपणे आपण करणार आहोत. या सर्वांना परमपूजनीय परमादरणीय कार्याध्यक्ष रणाईजी येथील बाबांची संमती आहे.
त्यांची संमतीने हा सर्व कार्यक्रम होत आहे. त्यांची संमती कुळाचार्य असल्यामुळे त्यांची संमती आम्ही घेतलेली आहे आणि त्या संमतीमुळे आपण सर्व या ठिकाणी एकत्रित आलेला आहात, तेव्हा ते देखील अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे. फक्त आपली उपस्थिती अजून व्हावी. आपण दरवर्षी कसं असतं की आपण पंचावतार उपहार करतो आणि नंतर लगेच महाप्रसाद करतो, पण यावर्षी आपलं तसं नाही. सगळ्यांना मी निक्षून सांगितलं होतं की धर्मसभा आपली 10 वाजता सुरू होणार आहे. पत्रिकेत पण असं नमूद केलं होतं की 10 वाजता आपली धर्मसभा सुरू होणार आहे. परंतु लोकांना असं वाटतं की आपण वर्गणी दिलेली आहे, अन्नदान होणारच आहे, लोक जेवणारच आहेत, आपण लोकांना जेवताना जाऊन बघूया कसे जेवतात ते. पण तसं नाही. तर धर्मसभा ही निश्चितपणे आपण ऐकली पाहिजे. अन्नदान आपण अन्न रोजच प्राशन करतो, परंतु आपली जी तृषा आहे ती कधी शमत नाही, शांत होत नाही. म्हणून जे सर्वात पवित्र असं ज्ञान आहे, परमेश्वराचं ज्ञान आहे, ज्याला सर्वात पवित्र असं आपण समजतो. भगवंतांनी आपल्याला सांगितलं की सर्वात पवित्र जगात कोणती वस्तू असेल तर ती म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान ह्या धर्मसभेमध्ये प्रसारित होणार आहे. तेव्हा आपल्या सर्वांची उपस्थिती गरजेची आहे. परंतु आज ढगाळ वातावरण असल्यामुळे लोक घराच्या बाहेर निघाले नाही. किंबहुना परमेश्वरपूरला राजदरबाजी सांगत होते की पाऊस पण आला, परंतु परमेश्वराच्या कृपेने इथे पण श्री गोविंदप्रभू महाराज आहेत मंदिरामध्ये, त्यांच्या कृपेने या ठिकाणी काही पाऊस आपल्याला आला नाही. आणि जोपर्यंत तुमची जेवण होत नाही शेवटपर्यंत, तोपर्यंत मी आचार्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो की पाऊस येणार नाही. तर अशी ही आपल्या थोडक्यात पार्श्वभूमी आहे, प्रस्तावना आहे. आणि काय बोलावं काही आठवत नाही. आता आभारात जे काही राहिलं असेल ते मी नंतर बोलेन. तेव्हा परमपूजनीय परमादरणीय विश्वनाथ बाबाजींना पुढील सूचना देण्याकरता आग्रह करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद बाबाजी. तुमच्या भेटीत देव भेटे अनेक पाडाचे घुमटे, तुमच्या भेटीत देव भेटे अनेक पाडाचे घुमटे, नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे. संतांच्या दर्शनाने अनेक पापांचं पुरस्सरण होतं आणि संन्यास दीक्षा विधीचं प्रयोजन बाबाजींनी आपल्या जो शरणागताचा वज्र पंजरू, आर्ताचा उदारू, तो नमीन कृपेचा सागरू, श्री सर्वेश्वरू. जो जीवा देवणी परशास्त्र अंजन, दाखवी ब्रह्मविद्या निधान, तो नवीन श्री गुरु नागार्जुन. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या ठिकाणी आजच्या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य बाबाजींचं आगमन झालेले. सर्वांनी टाळ्या वाजवा बाबाजींसाठी, जोरदार टाळ्या. आणि या ठिकाणी बाबाजींना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं. या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रद्धेय महंत श्री धीमेराज बाबाजी, बाबाजींना विनंती करतो की आपण बाबाजींचं स्वागत करावं. दयानेकर, तपस्विनी रेखाताई नरव्यास, तपस्विनी रेखाताई डोमे. संन्यास दीक्षा विधी, पंचावतार उपहार, अशा प्रकारचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले परमपूजनीय, परम आदरणीय, परम श्रद्धेय मानभाव आश्रम राजापेठ अमरावती येथील आश्रमाचे संचालक श्री मोठे बाबा, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूजनीय, परम आदरणीय, परम श्रद्धेय, प्रातस्मरणीय उपाध्य कुलाचार्य श्री मोठे बाबा, त्याचप्रमाणे ज्यांच्यापासून ब्रह्मविद्येचे धडे घेऊन आज किरण संन्यास मार्गावर पदार्पण करत आहे, अशा परमपूजनीय, परम आदरणीय, परम श्रद्धेय आचार्य श्री आलेगाव निवासी अक्का या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित पूजनीय, आदरणीय, श्रद्धेय
रिद्देपूर येथील बाबाजी, त्याचप्रमाणे पूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री धारूरकर बाबा, पूजनीय आदरणीय श्रद्धेय मांडवा आश्रम राजापेठ येथील श्री केशराज बाबा, या संपूर्ण माझ्यासोबत या ठिकाणी असलेल्या मांडवा आश्रम राजापेठ येथील तपस्विनी मरोमाताई, त्याचप्रमाणे सूत्रसंचालक पूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री रिद्धपूर निवासी बाबाजी, सर्वांचंच नाव घ्यावं, परंतु वेळ जास्त होईल आणि वेळेत कार्यक्रम आटोपणार नाही, वेळेवर जेवायला मिळणार नाही. त्यासाठी आपण सर्व नाव घेण्यास पात्र आहात असे आपण सर्व अतिथी, पूजनीय आदरणीय श्रद्धेय संत महंत भिक्षुक तपस्विनी वासनिक बंधू आणि भगिनींनो, आज अत्यंत मंगलमय असा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आता पूर्व नियोजन नसताना मी या ठिकाणी उभी आहे. आता जे सुचणार ते बोलणार आहे, मनोगत व्यक्त करणार आहे, मनात जे विचार आहे ते या ठिकाणी मांडणार आहे. तर कुमारी किरण ही आज संन्यास मार्गावर, मोक्ष मार्गाच्या वाटचालीवर ती पदार्पण करत आहे. खरोखर प्रत्येकाच्या जीवनामध्ये असा एक क्षण येऊन जातो, तो आपलं जीवन बदलून टाकतो. महिमभट्टांचं चरित्र आपल्याला माहिती आहे. महिमभट्टांच्या जीवनामध्ये सुद्धा अत्यंत विद्वत रत्न असलेले 12व्या शतकातील, ज्यांच्या विद्वत्तेला तोड नव्हती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, असे विद्वत रत्न असलेले महिमभट्ट. अहो, किती वेळा आपण विचार करतो, काय संन्यास घडलाय त्यांचा, किती एक छोटंसं कारण घडलेलं आहे संन्यासाला. पूर्व अधिकार तर होताच, परंतु तरी सुद्धा मनुष्य पटकन तयारी करत नाही. पण बघा, महिमभट्टांचं चरित्र बघा, कसा तो क्षण आला, किती अत्यंत महत्वाचा क्षण आला त्यांच्या जीवनामध्ये. दररोज शौचाला जाणारे, दररोज ढेकळावर पाणी पडत असताना पाहणारे सुद्धा, पण त्या क्षणी त्या ढेकळावर जे पाणी पडलं, त्या पाण्याने त्यांच्या जीवनाला पाणी सोडण्याची ऊर्जा निर्माण केलेली आहे. याआधी कित्येक वेळा ढेकळावर पाणी पडलं असेल, पण त्यांनाही नश्वर जीवनाची कल्पना कधी आली नाही. परंतु तो क्षण त्यांच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा ठरला आणि ढेकळावर पाणी पडलं हे ढेकूळ विरघळण्यासाठी एक क्षणाचाही विलंब लागला नाही. तसंच आपलं जीवन सुद्धा संपून जाणार आहे आणि त्या आधी, जीवन संपण्याच्या आधी आपल्या जीवनाचं सार्थक आपण केलं पाहिजे, हे त्यांच्या अंतःकरणामध्ये ही जी कल्पना निर्माण झालेली आहे, ही भावना निर्माण झाली आहे. हा तो क्षण अत्यंत महत्वाचा आहे त्यांच्या जीवनातला आणि तिथून त्यांच्या कार्याला सुरुवात झालेली आहे. अत्यंत महत्वाचा क्षण त्यांच्या जीवनात आला की आहे. ढेकूळ विरघळायला आपल्याला क्षण लागला नाही, आपलं जीवन संपून जाईल, तर आपण आता इथूनच पटकन घरी जाऊन लगेच किल्ल्यात देऊन टाकावं आणि निघून जावं. मग पहिले विचार केला 1 महिन्याने जावं, पुन्हा विचार केला की नाही, क्षणाचा भरोसा नाही, 15 दिवसांनी जावं, पुन्हा 8 दिवसावर आले, 4 दिवसावर आले, 2 दिवसावर आले, 1 दिवसावर आले आणि मग शेवटी क्षणाचाही विश्वास त्यांना राहिलेला नाही. अरे, आपण घरी जाईपर्यंत जर सर्पदंश झाला तर. खरोखर आजच्या ह्या काळामध्ये आपल्याला क्षणोक्षणी याचा अनुभव येत आहे आणि खरोखर आपलं हे जीवन कधी संपून जाईल याचा नेम नाही आहे आणि त्याआधी आपण आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे. आणि घरी न जाता तांब्या तिथेच टाकून दिला आणि तसेच निघाले. माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी मला जो श्री प्रभू अवतार सांगितलेला आहे, कारण तिकडे गेल्यानंतर मात्र माझे संबंधी मला आड येणार नाहीत माझ्या संन्यासाला, आणि म्हणून त्यांनी रिद्धपूर हे निवडलेलं आहे, श्री प्रभूंना निवडलेलं आहे आणि म्हणून ते श्री प्रभूंच्या सन्निधानी गेलेत आणि त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. तसाच अत्यंत उत्तम असा क्षण हा किरणच्या जीवनामध्ये आलेला आहे. या संपूर्ण याचं
बीजारोपण केलं ते तपस्विनी शांता मावशी सातारकर, त्यांची प्रकर्षाने या ठिकाणी आठवण येते आहे, कारण आमच्या समोरच संपूर्ण परिवार राहत होता आणि मावशींना अगदी जवळून मी बघितलंय. अत्यंत जिद्द आणि चिकाटी धर्मासाठी त्यांच्या ठिकाणी होती. या सर्व परिवाराला धर्मावर कसं दृढ करावं यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचाच हा वृक्ष या ठिकाणी बहरलेला आपल्याला दिसतो आहे. आणि त्यातील एक फांदी म्हणजे ही किरण आहे. हा खरोखर किरणचा मी आवाज आजपर्यंत ऐकला नाही. इतकं शांत आणि सात्विक असलेली ही मुलगी, हिचा आवाज कसा आहे हे सुद्धा मी कधी ऐकलं नाही आजपर्यंत. आणि आज अत्यंत म्हणजे अगदी स्थित प्रज्ञासारखं हिचं जीवन आहे आणि संपूर्ण याच्यामध्ये ती अत्यंत स्थित प्रज्ञासारखी राहून ती अक्कांकडून तत्वज्ञानाचे धडे घेऊन आज ती आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करण्यासाठी या ठिकाणी आपल्या समोर आहे. आणि परमेश्वराने तिला आपल्या पदरामध्ये घ्यावं. तिच्या जीवनामध्ये तिचं अनुसरण सिद्धी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन, कोणत्याही प्रकारचे काटे तिच्या मोक्ष मार्गाच्या वाटेवर येऊ नयेत. आणि यासाठी आपण सर्वांनी परमेश्वराला प्रार्थना करायची आहे. आपल्या सर्वांच्या प्रार्थनेने तिचा हा प्रवास सुकर होणार आहे. एवढे बोलून मी माझे या आणि हे कार्यक्रम आयोजक जे पूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री देमेराज बाबा, तपस्विनी अर्चनाताई, तपस्विनी जयश्रीताई, तपस्विनी दीपालीताई, या सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द मी संपविते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद ताई. जवळ भेटती द्रावक गोटे, जवळ भेटती द्रावक गोटे, तौ वाशी जरा फुटे, चंद्रकांता गळती थेंबुटे चंद्रकलेतो. माणसाचं मन हे केव्हा द्रवतं तर त्याला ब्रह्मविद्येची चाड असली पाहिजे, ब्रह्मविद्येचे धडे त्यांनी गिरवले पाहिजेत, तरच तो माणूस सांसारिक जीवनाचा त्याग करून अनुसरतो. माईम भट्टांचं या ठिकाणी उदाहरण दिलं. धन्यवाद ताई. यानंतर आजची जी दीक्षार्थी धर्मकुमारी किरण ही आपल्या या ठिकाणी विचार व्यक्त करणार आहे. कारण दीक्षा ही दिल्या जात नाही, दीक्षा घेतल्या जाते. सर्व आलेल्या जे संत महंत तपस्विनी के जयाचे प्रभा मंडळ फांके, तो श्री दत्त ललाट फडके, नमस्करितो असे तया नमन माझे श्री गुरुपदा, जेने दाखविले आनंद कंदा, तोपकार न फिटे मज कदा, देवा परमा नंदा तूच फेडी, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रधर स्वामी की जय. आजच्या या परम पवित्र सोहळ्याचे अध्यक्ष परमपूजनीय परमश्रद्धेय मोठे बाबाजींना माझे शतश कोटी दंडवत प्रणाम. तसेच परमपूजनीय परमश्रद्धेय मम गुरुवर्य अक्काजींना माझे शतश कोटी दंडवत प्रणाम. तसेच रणैस निवासी परमपूजनीय परमश्रद्धेय मोठे बाबाजींना माझे शतश कोटी दंडवत प्रणाम. आणि व्यासपीठ उपस्थित सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठांना माझे दंडवत प्रणाम. व इथं उपस्थित सर्वच भिक्षुक वासनिक बंधू भगिनींना माझे विनम्र भावे दंडवत प्रणाम. तसेच माझे गुरुवर्य यांचे उपकार तर मी कधीच फेडू शकत नाही. अशा गुरुवर्यांना माझा शतश कोटी दंडवत प्रणाम. आज दिनांक 12/1/2025 आज माझ्या जीवनातील सर्वात मंगलमय दिन. कारण आज मी परमेश्वरी संपन्न असा अनन्य गतीने सरस भावे अनुसरत आहे. हे परमेश्वरा, माझ्याजवळ तुला द्यावयाला दुसरे काहीच नाही. म्हणून हे रजातमाने व्यापलेले रोगव्याधीने जीर्ण झालेले वस्त्र आपणास अर्पण करीत आहे. खडकुले येथे अवस्था नसताना आचार्य म्हणतात, जिजी मी गोसावीपासी 7 पद दिन राहीन. गोसावी म्हणतील तेच येत असो दीजे, येथून बोलाविला यावे पाठविल्या जावे, ऐसे तरी येत असो दीजे, ठेवा फोपड. मग आचार्य विचार करू लागले, संबंधीकडे जाऊ तर अविद्या अनिष्ट आहे, देवता चक्रे अमोचके आहे. ऐसे विचार करती तर गोसाई म्हणतले, भट्टो वेगू करा सांगती दूर पावत असे. आता तरी लग्न घडी वर्तत असे आणि गोसावी चिपुरी वाती. पुन्हा आचार्य विचार करतील, पुरुष एकतरी अनुसरावे, येणे विचार करती तो गोसावी उकेची असती. ऐसे त्रिशुद्धी म्हणितले. मग भट्टी म्हणितली, जिजी गोसावी म्हणीन ती करीन. गोसावी जो असू देती तो असेल, गोसावी पाठविती ती विडी जाईल. ऐसे म्हणून दंडवत घातले. गोसावी म्हणतले, द्या पायत फाकेचे पोपड. भट्टी दिदले, दंडवत घातले.
तशी मी आज नुसुद्दीन हाकेचे पोपट देऊन भिक्षुक वेश धारण करत आहे. आजचा या क्षण मला फक्त माझ्या बाबाच्या कष्टाने लाभलेला आहे. त्यांनी मला आलेगावची वाट दाखवली. तिथं जाऊन मला अनुसरणाची उत्कंठ इच्छा निर्माण झाली. अक्काच्या अमृततुल्य वाणीने माझ्या बाबाच्या सहवासाने मला अनुसरणाचे महत्त्व कळले की अनुसरण कशासाठी घ्यायचे, सर्वस्व अर्पण का बरं करायचे ना ते परमेश्वरासाठीच अर्पण करायचे. त्याग केल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही. म्हणून त्या कैवल्य गडाकडे प्रथम पायरी चढण्यास तत्पर झालेली आहे. ते म्हणतात ना, कोई कारण मंड मंडाया, कोई कारण कंथा, कोई कारण झोली पाई, कोई कारण दंडा, ईश्वर कारण मुंड मुंडाया, शीत निवारण कंथा. त्या परमेश्वरासाठीच मी आज मुंडन करत आहे. परमेश्वराने विहिली अस्थिपरी आचरण्यासाठीच झोळी धारण करीत आहे. आज मी जो शृंगार केलेला आहे तो माझ्या साधन दाटासाठीच केलेला आहे. जशी देवाने धाईची कास पूर्ण केली तशी माझीही कास पूर्ण व्हावी यासाठी आपण सर्वांनी परमेश्वराला प्रार्थना करावी. माझा धर्म शेवटात जावा यासाठी आपण सर्वांनी परमेश्वराला प्रार्थना करावी. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. श्री दत्तात्रेय महाराज की जय. धन्यवाद ताई. सप्तव्यसनाचे धंडाळेकार श्री नागदेव आचार्यांचं पूर्वचरित्र जर आपण पाहिलं आणि स्वामींचा परिस्पर्श झाल्यानंतर किती बदलले की ज्यावेळेस खडकुळीला श्री नागदेव आचार्य भेटीसाठी जातात, आबाईसा, उमाईसा, मादाईसा, दादूस हे सर्व असतात आणि स्वामींकडे ते इच्छा करतात की जी मी इथं काही दिवस राहू इच्छितो. तेव्हा स्वामी म्हणतात येतं तैसे नव्हे, तुमच्या इच्छेने काहीच होणार नाही. आम्ही जा म्हणू त्यावेळी जावं लागेल, ज्यावेळेस थांबा म्हणू तेव्हा थांबावं लागेल. बटो चांग विचारा निके विचारा सांगा तू दुरुपात असे. आणि अशा पद्धतीने नागदेव आचार्य श्री नागदेव आचार्य विचार करतात आणि स्वामींच्या सन्निधानामध्ये अनुसरतात. हे विचार या ठिकाणी व्यक्त केले. आणि यानंतर आता संन्यास दीक्षाविधी हा धर्मविधी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व आचार्यांच्या साक्षीने हा धर्मविधी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांच्या शुभास्ते हा धर्मसंस्कार सोहळा संपन्न होत आहे त्या तपस्विनी आचार्य अलेगाव निवासी अक्काबाईजींना विनंती करतो की आपल्या करकमलाद्वारे आपण नवदीक्षार्थी धर्मकुमारी किरण हिला आपल्या शुभास्ते संन्यास दीक्षाविधी हा धर्मसंस्कार सोहळा संपन्न करावा. राहून तिने ब्रह्मविद्येचे धडे गिरवले आणि आज ती आपल्या सर्वांच्या साक्षीने अनन्यतेने अनन्य भावे परमेश्वराला शरण जात आहे. कारण शरण जाणं हे खूप महत्वाचं आहे. कारण स्वामी म्हणतात हांगा इथं शरण आले काही मरण असे. आणि म्हणून ती त्या साधन जाता श्रीचक्र प्रभूंना शरण जात आहे. तपस्विनी अलेगाव निवासी अक्काबाईजींना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते किरणला संन्यास दीक्षाविधी हा धर्मसंस्कार सोहळा संपन्न करावा. किरणचे धर्मगुरू निमित्त गुरु आहेत आदरणीय श्रद्धेय या कार्यक्रमाचे आयोजक महंत श्री देमेराज बाबाजी बिडकर. बाबाजींना निमित्त करून ती दीक्षा घेत आहे. वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादि दोषारा संबंधे जडजीव तारुणीवरा पूता कृता हि धरा दातारा करुणांकरा वरमती द्यावी विभो श्रीधरा श्री धर्मज्ञ श्री चक्रधर स्वामी. या ठिकाणी संन्यास दीक्षाविधी धर्मसंस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आणि या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय महंत श्री देमेराज बाबाजींची शिष्या शतशिष्या धर्मकुमारी कस्तुरी गुरु महंत देमेराज बाबा ही छोटी बालिका आपले विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. धर्मकुमारी कस्तुरी गुरु महंत देमेराज बाबा हिला बोलणार बाबा की कृष्ण महाराज की जय. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देवा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आजच्या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य श्री मोठे बाबा, उपस्थित सर्व संत महंत भिक्षुक वासनिक बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आमच्या किरण ताईची दीक्षा आहे.
त्या निमित्ताने मी आपणासमोर एक स्वामींची लीळा सांगणार आहे. स्वामींकडे माझ्यासारखी छोटीशी धनाईसा नावाची मुलगी होती. एका दिवशी तिने छान लुगडं घातलं, छान छान शृंगार केला. स्वामी तिला म्हणतात, धाई कास कोणा कारणे घातली, म्हणजे हे छान लुगडं कोणासाठी घातलं? ती म्हणते, जिजी श्री चांदेवराव गोसाव्या कारणे. स्वामी तिला म्हणतात, धाई हा शृंगार कास कोणा कारणे केला? ती म्हणते, श्री चांदेवराव गोसाव्या कारणे. स्वामी तिचं उत्तर ऐकून प्रसन्न झाले. तसेच या ठिकाणी आमच्या किरणताईने झकपक साडी घातली, नटखट शृंगार केला. तो कोणासाठी केला? तर स्वामींसाठी केला. हे नटखट शृंगार, हे झकपक कपडे ती सगळं स्वामींना समर्पित करीत आहे. एकंदरीत ती आपलं संपूर्ण जीवनच स्वामींना समर्पित करीत आहे, म्हणजे संन्यास दीक्षा घेत आहे. तिचा धर्म सिद्धीला जावा व मला पण अशीच दीक्षा घडावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करून मी माझे मनोगत संपवते. सर्वज्ञ मध्ये राहून किरणने ब्रह्मविद्येचे धडे गिरवले. ज्यांनी तिला संन्यास दीक्षा घेण्यासाठी मन तिचं परिवर्तित केलं, अशा आलेगाव आश्रमाच्या संचालिका बाईजींना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी परमेश्वर सद्भक्त ॲडव्होकेट अरुणरावजी ठाकरे साहेबांना